हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी पुन्हा एकदा गणपती बाप्पा स्पेशल मोदकाच्या सिरीजमधला भाग 8 घेऊन आलेली आहे। तर आजच्या भागामध्ये आपण पोह्याचे हे यम्मी असे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट होतात। तर एकदा गणपती बाप्पामध्ये 11 दिवसामध्ये कधीही तुम्ही एक दिवस हे मोदक नक्कीच बनवून पहा। खायला तर खूपच यम्मी लागतात आणि बनवायला पण खूप सोपे आहेत, म्हणजे आपण पण खुश आणि लहान मुलं पण खुश। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पोह्याचे मोदक बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत। तर कढई गरम करायची आणि अर्धा कप पोहे आपल्याला काय करायचं आहे, भाजून घ्यायचे आहे, खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर भाजायला 2 ते 3 मिनिट लागतात। पाहू शकता पोह्याचा कलर चेंज झालेला आहे। हातावर घेऊन आपल्याला पोहे पाहायचे आहेत। जर हातावर क्रश होत असतील तर समजायचं आपले पोहे भाजले गेलेले आहेत। तर थोडंसं मॉइश्चर राहिलेलं आहे। आता मी हे पोहे थंड करून घेणार आहे। पोहे थंड झाल्यानंतर 4-5 काजू बदाम घालायचे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/4 कप इथे मी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे। हवं तर तुम्ही सुकं खोबरं देखील घालू शकता। आणि अर्धा कप गूळ घातलेला आहे, पाव कप गूळ घातलेला आहे आणि पाव कपच इथे मी मिल्क पावडर वापरलेला आहे। हे सुद्धा परत आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे। तर अर्धा कप पोह्यांसाठी इथे पाव कप आपल्याला गूळ घालायचा आहे। तर अशा पद्धतीने मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे। आता एकदा हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे। मी साधारण इथे 2 चम्मच तूप वापरलेलं आहे। सर्वात अगोदर 1 चम्मच तूप घालायचं आणि थोडंसं मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर परत 1 चम्मच याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। हवं तर तुपाऐवजी तुम्ही दूध किंवा कंडेन्स मिल्क देखील वापरलं तरी चालेल। परत मी 1 चम्मच तूप घातलेला आहे। तुपाने मोदकाला वेगळीच चकाकी येते। तर अशा पद्धतीने इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता एक मोदकाचा साचा घेतलेला आहे। त्या साच्याला आपल्याला व्यवस्थित तूप लावायचं आहे आणि तूप लावल्यानंतर साचा बंद करून घ्यायचा आणि बंद केल्यानंतर हे बॅटर आपल्याला थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि एका बोटाने आपल्याला दाबायचं आहे, व्यवस्थित दाबायचं आहे। जर व्यवस्थित दाबलं नाही तर मोदक पोगर होतो आणि पोगर झाल्यामुळे मोदक तुटण्याची भीती असते। जर असा बनवला तर मोदक बिलकुल तुटणार नाही। तर व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि दाबून घेतल्यानंतर अलगद साचा काढायचा आणि हा आपला मोदक तयार झालेला आहे। एकदम हलक्या हाताने मोदक काढून घ्यायचा। तर पाहू शकता किती भन्नाट असा आपला हा मोदक तयार झालेला आहे। तर मी असेच बाकीचे सुद्धा बनवून घेणार आहे। तर हे पाहू शकता फ्रेंड्स, मी पूर्ण मोदक बनवून घेतलेले आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील। तर धन्यवाद।